श्रीराम समर्थ या भागामध्ये ह्याचा पुढचा भाग आपण महाराजांच्या कृपेने ऐकू. श्रीराम. माझा आवाज सर्वांना ऐकू येतो का? एकदा फक्त सांगा. ओके. श्रीराम. श्रीराम. सनकादिक ऋषींनी ठरवलं ही कथा सांगायची आहे. त्याप्रमाणे ते गंगा किनारी आले. सगळं काही तयारी केली. अनेक लोक देवदेवतासुद्धा जमिनीवर आले कथा ऐकायला. कोण आले नाही. नद्या आल्या, पर्वत आले, सगळेच लोक तिथे ही कथा ऐकायला आले होते. त्यांनी असंही वर्णन केलं की अशा प्रकारे चराचर त्या ठिकाणी आलं ही कथा ऐकायला. आणि इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष भगवंतालाही मोह झाला ही कथा आपण ऐकावी, कारण तोही भक्तीचाच मुकेला आहे ना. आणि या संपूर्ण भागवतामध्ये भक्तीच तर आहे. आणि म्हणून भगवंताची पण इच्छा झाली की आपण यावं, म्हणून ते स्वतःसुद्धा त्या ठिकाणी आले. अशा प्रकारे भगवंतासह सगळे लोक त्या ठिकाणी आले. आणि अर्थात सांगण्याचं जी सेवा होती ही सनकादिक ऋषी करत होते, साधी ऋषी नव्हते. आणि अर्थात त्यांनी कथेला प्रारंभ करतानाच त्यांनी हे सांगितलं की याची फलश्रुती तर आपल्याला माहितीच आहे, परंतु अजून एक फलश्रुतीमध्ये एक भाग मी सांगू इच्छितो की जर तुम्ही सप्ताह यज्ञ केला, म्हणजे सप्ताहात जर ही कथा ऐकली, तर त्याच्यामध्ये काही जे फायदे आहेत त्याच्यामध्ये पंचमहापाप जे आहेत ती नष्ट होऊ शकतात. जसं पंचमहापाप कुठली आहेत ते मद्यपान करणं, ब्राह्मण हत्या, सुवर्ण चोरी, गुरुस्त्री गमन आणि विश्वासघात किंवा अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या व्यक्तीशी संग करणं. म्हणजे बघा संग करण्याला किती महत्त्व आहे की असंगाशी संग करू नये असं म्हणतात ना. संगनेहमी सत्संग करावा चांगल्या लोकांशी. असंगाशी संग केले तरी पाप लागतं. पंचमहापापापैकी 5वं पाप हे पण आहे की जर तुम्ही अशा घाणेरड्या व्यक्तींबरोबर संग केला तर पाप लागतं. आता मद्यपान हे पाप आहे हे आता या युगामध्ये मांडणं कठीण आहे नाही का, कारण मद्यपान तर सर्रास करतात लोक आणि ती फॅशन पण आहे. आणि स्वतः मद्यपान करतात आणि इतरांना नावं ठेवत असतात. असं काही लोकांना वाटतं की आम्ही जेव्हा खूप उच्च प्रतीची जेव्हा मद्यपान करतो, स्कॉच किंवा तत्सम काहीतरी, तेव्हा ते इतर लोकांकडे बघून टीका करतात. काय लोक दारू पितात आणि रस्त्यात पडत आहेत. अहो पण स्कॉच विस्की जरी प्यालत तरी पण ते सुद्धा मद्यपानच आहे. आणि 10 रुपयाची दारू जरी प्यालीत पैसे नसल्यामुळे ते पण तेवढंच पाप तुम्हाला मिळवून देणार आहे. हे कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या कलियुगामध्ये हे पंचमहापापापैकी एक आहे हे सांगितलं तर खरंच काय होईल माहीत नाही. किती लोकांना पटेल हे माहीत नाही, परंतु हे त्रिवार सत्य की मद्यपान करणंसुद्धा महापाप आहे. तर अशी ही जी महापापं आहेत ही सगळी पापंसुद्धा जर सप्ताह यज्ञ म्हणजे सप्ताहात जर आपण ऐकलं तर ती पापंसुद्धा तुमची दूर होऊ शकतात. अशा प्रकारचा त्याचा महिमा आहे. सनकादिक ऋषी म्हणाले की याच्यामध्ये तुम्हाला मी अजून एक ह्याचा इतिहास सांगू इच्छितो की कसा महिमा आहे त्याचा. एक कथा म्हणून त्यांनी अजून एक कथा सांगितली. आणि ते म्हणाले की तुंगभद्रा नावाची जी नदी होती तिथे एक शहर होतं. अर्थात खूप पुरातन गोष्ट आहे. आणि ते म्हणाले की या ठिकाणी या नगरामध्ये इथल्या आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तो अतिशय वेदविद्या जाणणारा होता आणि सगळ्या काही गोष्टी धर्माने करणारा होता. अतिशय तेजस्वी होता. तो पौराहत्यसुद्धा करायचा आणि त्यामुळे त्याचं पौराहत्य पण खूप चांगल्या प्रकारे चालायचं. त्यामुळे त्याच्याकडे पैशाची कमी नव्हती. पैसे पण त्याच्याकडे भरपूर होते आणि तो सगळं काही व्यवस्थित करायचा. त्याची जी पत्नी होती तिचं नाव होतं धुंदुली. ही पण तशी एक चांगल्या घराण्यातली स्त्री होती. दिसायला सुंदर होतीच होती. तिच्यात पण ह्या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु तिच्या स्वभावामध्ये जरा खोट होती. ती लोकांची निंदा करायची, तिला त्यात खूप आनंद व्हायचा. स्वभावाने ती अत्यंत क्रूर होती. ग्रहकृत्यामध्ये तशी ती ठीकठाक होती, पण फार कंजूस होती आणि भांडण्यामध्ये एक नंबर होती. असे या ब्राह्मण जोडप्याची जोडी होती. आणि ही याची पत्नी जी होती ही अशा प्रकारचे गुण बाळगून होती. दोघांकडे पैसा भरपूर होता. दोघंही तसे एकमेकाशी चांगल्या प्रकारे राहायचे प्रेमामध्ये.
सगळं काय होतं, परंतु त्याने एक गोष्टीचं सल होती, आणि ती म्हणजे सगळं असून सुद्धा त्यांच्याकडे संतान प्राप्ती नव्हती. संतान त्यांना नव्हतं, मूलबाळ नव्हतं. अर्थात मूलबाळ होण्यासाठी त्याने प्रयत्न भरपूर केलेच, जे काय करता येतील ते. त्यामध्ये त्याने अर्थात अनेकांना दान धर्म केला, अनेक प्रकारचं दान दिलं. गायी दान दिला, जमीन जमला दिला, धन दिलं, वस्त्रे दिली. जे काय करता येईल ते खूप दान त्यांनी केलं. त्यांनी असं म्हटलं की अर्धी संपत्ती खर्च केली दानामध्ये त्या ब्राह्मणाने. आणि अर्थात त्याला पत्नीची संमती होती. अशा प्रकारे अर्धी संपत्ती दान केली, तरीसुद्धा त्यांना मूलबाळ झालं नाही, ना पुत्र ना काहीच. तेव्हा त्या ब्राह्मणाला फार दुःख झालं की आपण एवढं सगळं करतो आहोत, परंतु आपल्याला अपत्य नाही. आणि अपत्य नाही म्हटल्यावरती पूर्वी तर या गोष्टीला फार दोष मानला जायचा की एखादा मनुष्य जर त्याला मूलबाळ नसेल तर त्या मनुष्याला आणि त्या स्त्रीला सुद्धा लोक फार नावं ठेवायचे. म्हणून त्याला फार दुःख झालं. म्हणाला आता काय करावं. एक दिवस तो आपला वनात निघून गेला आणि इकडे तिकडे फिरत होता. फिरता फिरता त्याला तहान लागली आणि तो तळ्याकाठी एक दिसला, तळ तिकडे आला आणि पाणी प्यायला लागला. थोड्या वेळाने तिकडे एक संन्यासी आला. संन्याशाला पण तहान लागली होती आणि संन्याशाला बघितलं होती. ब्राह्मणाला जरा बरं वाटलं. तो पटकन त्या संन्याशाकडे गेला आणि त्याच्या चरणाला त्यांनी वाकून नमस्कार केला. आणि त्यावेळेस अर्थात नमस्कार करताना त्याचं दुःख चेहऱ्यावरती दिसत होतं. संन्याशी म्हणाला की ब्राह्मणा, तू दुःखी काय आहेस? तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तुझा चेहरा सुकलेला आहे. अशा प्रकारचं दुःख तुला व्हायचं कारण काय? असं कुठलं दुःख आहे की ज्यामुळे तू इतका दुःखी आहेस? ब्राह्मण म्हणाला, काय सांगू महाराज, माझं दुःख काय सांगू तुम्हाला. अहो, मी अशा प्रकारचा मनुष्य आहे की माझ्यामध्ये अनेक दोष आहेत. दोष कुठले आहेत? तर म्हणे मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला दान देतो तर ती व्यक्ती दान घ्यायला तयार होते. बघा गंमत. म्हणे मी ज्या कुठल्या गायीचं पालन करतो ती गाय वांझ होते. जे झाड लावतो त्याला कधी फळं आणि फुलं येतच नाहीत. माझ्या घरात मी एखादं फळ आणलं तर लगेच सडून जातं. आणि हे सगळं का घडतं महाराज माहिती आहे आपल्याला? याचं कारण मी वांझ आहे. मी वांझ असल्यामुळे मला हे अशा प्रकारचं सगळं दुःख वाटेला आलं आहे. आता मला सांगा मी काय करू? संतती नाही याच्यासाठी मी काय करू शकतो सांगा? मी खूप प्रयत्न केले, दानधर्म केलं, ते तर त्याचा काय फायदा होणं दूर, परंतु माझ्या अंगामध्ये दोष निर्माण झाला की माझ्या सगळ्या गोष्टीला, ज्या कुठल्या गोष्टीत हात घालेल ती गोष्ट खराब व्हायला लागली. तेव्हा काय करू मला समजत नाही. संन्याशाला त्याची दया आली. संन्याशी म्हणाला की ठीक आहे, बघूया काय करता येईल का. त्यांनी क्षणभर डोळे बंद केले आणि ध्यान केलं आणि त्याला लक्षात आलं की काय आहे ते. त्याने डोळे उघडले आणि तो म्हणाला, ब्राह्मणा, तुला एक सल्ला देऊ का? मला महाराज बोला, तुम्ही काय सांगाल ते. संन्याशी म्हणाले की संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसला. त्याला वाटलं की काहीतरी सल्ला देतील मूलबाळ होण्यासाठी, परंतु हे तर सांगतात की संतती प्राप्तीचा मोह सोडून दे. संन्याशी म्हणाले, बघ, मी तुझं प्रारब्ध जाणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये याच जन्मात नव्हे तर पुढील 7 जन्मामध्ये तुला पुत्रप्राप्तीची संधी नाही. पुत्र नव्हे, तुला काही संततीच होणार नाही. पुत्र आणि असा काय भेदच नाही आहे. परंतु तू वांझच राहणारच. अशा प्रकारे तुला पुढले 7 जन्म पण हे अशा प्रकारचं तुझं प्रारब्ध आहे. तेव्हा हे तू जाणून घे. आणि हे जाणून घे आणि ते तू मनापासून मान्य कर. ज्याला आपण म्हणतो ॲक्सेप्टन्स पॉवर, की मान्य कर की माझं हे प्रारब्ध असं आहे. आणि लक्षात ठेव की संततीच्या मागे फार जायची गरज नाही आहे. तुला कथा माहिती आहे की राजा सगर यांना सुद्धा संतती होती, पण त्यांना किती दुःख भोगावं लागलं. तेव्हा अशा अनेक उदाहरणं आहेत की संतती होते परंतु दुःखच मिळतं. म्हणून त्याचा जास्त विचार करू नको, ह्याचा तू विषय काढून टाक. अशा प्रकारे संन्याशाने सल्ला दिला. संन्याशाने उपदेश केला की
पुत्रमोह सोडून दे, हे असं आहे, संसाराचा वासना जास्त ठेवू नको, हे सगळं ठीक आहे महाराज. अहो परंतु मला प्रत्यक्षामध्ये हे अशा या उपदेशाने काही फरक पडत नाही. मला पुत्र पाहिजे. हा उपदेश तुमचा मी ऐकला, मलाही थोडंफार माहिती आहे, परंतु वासना काढून घे, पुत्र नसेल तरी सुखात राहा, हे सगळं माझ्याच्याने होत नाही. मला काहीही करून पुत्र पाहिजे आहे. आणि जर आपण देऊ शकत नसाल तर मी आत्ताच आपल्यासमोर प्राणत्याग करतो, असं तरी निर्वाणीने सांगितलं. अर्थात त्याला माहीत होतं की हे संन्यासी साधे नाहीत, जे माझं प्रारब्ध जाणू शकतात. कदाचित त्यांच्याकडे एखादा उपाय असेल, आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे निर्वाणीचा इशारा दिला की महाराज, तुम्ही मला पुत्रप्राप्ती कशी होईल ते सांगा, अन्यथा मी इथेच माझा प्राणत्याग करतो. असं म्हणल्यावरती संन्यासी पण जरा त्याला समजे लागायचं, कसं काय आपण याला काय समजावं. तरी तो म्हणाला की बाबा रे, तू असा हट्ट करू नकोस, की काय जे काय विधात्याने लिहिलेलं आहे प्रारब्ध ते पुसण्याचा प्रयत्न करू नकोस. जे लोक असा प्रयत्न करतात त्यांना खूप त्रास होतो, अशी अनेक दाखले आहेत. तो म्हणला, महाराज मला हे दाखले नको आहेत, मला एवढं माहीत आहे की मला पुत्र हवाय ना, तर मी प्राणत्याग करणार. अशा प्रकारे जेव्हा त्याने हट्ट धरल्यावर त्या संन्याशाने विचार केला काय करावं. आपल्यासमोर जर प्राणत्याग केला तर आपल्यालाही त्याचा दोष लागेल. तो म्हणाला, ठीक आहे, तुझी फार हट्ट आहे आणि फार इच्छा आहे, तर एक काम कर, मी तुला एक फळ देतो. आता झोळीतून एक फळ काढलं आणि हे तुझ्या पत्नीला खायला दे. आणि हे तिने खाल्ल्यावरती अर्थात तिला पुत्रप्राप्ती होईल. पण तुझ्या पत्नीने 1 वर्ष मी सांगितलेले नियम पाळायचे आहेत. कुठले नियम? तुझ्या पत्नीने 1 वर्षभर सत्य, पावित्र्य, दया आणि दान यांचं पालन केलं पाहिजे. आणि दिवसातून फक्त एकच वेळ अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. हा जर नियम तिने पाळला तर पुत्र तर नक्की होईल, शिवाय सुस्वभावी पण होईल. केवळ पुत्र नाही होणार, कारण की पुत्र झाला तरी सुस्वभावी असावा, नाही का, कोणालाही वाटेल. आणि म्हणून ते म्हणाले की तुला पुत्रप्राप्ती होईलच, परंतु तो सुस्वभावी होण्यासाठी हे जे मी तुम्हाला सांगितलं ते तुझ्या पत्नीला करायला सांग. आणि 1 वर्ष फक्त तुला करायचं आहे. हे 1 वर्ष केला की नंतर जर पुत्र तुला होईल तो अर्थात अशा प्रकारे सदाचारी असेल. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. संन्याशाने फळ पण हातामध्ये दिलं. अर्थात त्याला खूप आनंद झाला की चला आपल्याला जे काय हवं ते या संन्याशाने दिलंय. म्हणाला, महाराज तुमचे कसे आभार मानू. ते म्हणले, काय नाही, तुला जे सांगितलं ते फक्त नीट कर, अन्यथा तुला पश्चाताप होईल. त्यांनी त्यांचा उपदेश केला आणि तिथून सरळ संन्यासी निघून गेले. ब्राह्मण आपल्या घरी आला. त्याने आपलं ते फळ आणलं, अतिशय आनंदात आणलं फळ. आणि फळ आणलं आणि त्याने आपल्या बायकोला दिलं आणि म्हणला, हे ते फळ आहे जे खाल्ल्याने तुला 1 वर्षाच्या आत पुत्रप्राप्ती होईल. आणि मग अर्थात आपल्या दोघांचं दुःख दूर होईल, असं त्यांनी पत्नीला सांगितलं. आणि अर्थात त्यांनी हेही सांगितलं की तुला 1 वर्ष अशा प्रकारे सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. हे जर पाळलंस तुला नक्कीच चांगला पुत्र होईल. हे सगळं सांगितलं. त्याची पत्नी काही बोलली नाही, फक्त फळ हातात घेतलं आणि मान डोलवली फक्त. ठीक आहे, ठीक आहे. ब्राह्मणाला वाटलं चला बरं झालं, आपलं काम झालं, पत्नीला दिलं, तो गेला आपल्या कामाला. इकडे ही जी बायको होती याचं मन जे आहे हे फिरलं होतं. सुरुवातीला तिने अनेक प्रयत्न केले होते पुत्रप्राप्तीसाठी, दान धर्म वगैरे नवऱ्याच्या बरोबर, परंतु आता तिचं मन फिरलं होतं. तिला असं वाटत होतं की कशाला पाहिजे हे सगळं मूल वगैरे, काय गरज आहे. आणि म्हणून तिला काय आवडलं नाही, परंतु नवऱ्याला सांगणार कसं. मग तिने विचार केला की आता आपण ह्यातून रस्ता शोधूया. तिची एक मैत्रीण होती, प्रिय सखी, तिच्याकडे ती गेली आणि रडत रडत म्हणाली की बघ कसं घडलं ग, माझ्या नवऱ्याने हे फळ आणलं आणि हे फळ मी खाल्लं तर मला गर्भधारणा होणार आहे. पण तू मला सांग, जर मी फळ खाल्लं आणि जर मला गर्भधारणा झाली तर माझी अवस्था कशी होईल शरीराची, सांग तुम्हाला.
माझं पोट तर मोठं होईल, परंतु मला काही वर्षभर खाता पिता येणार नाही. त्यांनी सांगितलं एकच वेळेस खायचं आहे आणि मला तर 3 त्रिकाळ खायची सवय आहे, वेगवेगळे पदार्थ. त्यांनी कितीतरी गोष्टी मला नियम सांगितले, हे सगळे पाळायचे आहेत. ते सगळे मी पाळणं मला कठीण आहे. आणि शिवाय आणखीन पण एक गोष्ट आहे की मी जर गरोदर राहिले तर अर्थात माझं सौंदर्य पण कदाचित कमी होईल, माहीत नाही. आणि म्हणून मला हे सगळं नको आहे. आणि शिवाय बघा, तिला अजून एक गंमत काय वाटली की तिला शिवाय असंही वाटलं, जर कधी समजा मी गरोदर राहिलेच आणि जर समजा दरोडा वगैरे जर पडला तर काय होईल, मला पळता तरी येईल का, कारण मी गरोदर असेल. आणि शिवाय आणखीन एक मला भीती वाटते का, की गरोदर राहिल्यावरती जर हा गर्भ जर पोटात जास्त वेळ राहिला तर काय होईल. जसं शुक मुनींच्या बाबतीत घडली होती कथा आहे की शुक मुनीसुद्धा पोटामधून बाहेरच येत नव्हते. तसं जर काही झालं तर माझं कसं व्हायचं, पोटामध्ये गर्भ जास्त दिवस राहिले तर. हो, आणि प्रसूतिकाळी जर तो आडवा आला तर काय होईल, बापरे, मी विचार करू शकत नाही. आणि प्रसूतीच्या वेदना पण खूप असतात. आणि मी इतकी नाजूक आणि अशी स्त्री, हे सगळं मी कशाला करू. माझी अजिबात इच्छा नाही आहे, पण आता मी काय करू. माझ्या नवऱ्याने फळ आणलेलं आहे आणि मला दिलं, आता मी काय करू मला समजत नाही, तूच सांग. अशा प्रकारे तिने आपल्या सखीला हे सगळं सांगितलं. आणि काय करायचं सांग, मला मदत कर, अशा प्रकारे तिने त्याला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की बघूया, काहीतरी करू आपण, तुम्ही काळजी करू नकोस, आपल्याकडे काहीतरी उपाय मिळेलच. आणि त्यावेळेस गंमत अशी झाली की हिची जी बहीण होती, हिची बहीण जी होती, हिच्याशी तिचं अर्थात सख्य होतं. तिने आपल्या बहिणीला पण हे सगळं सांगितलं की अशा प्रकारे मला हे फळ दिलं आहे आणि मला नको आहे आणि काय करता येईल वगैरे सांग. तेव्हा बहीण म्हणाली, काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नको, मी स्वतः गर्भवती आहे आता. त्यामुळे असं करता येईल की माझा जो गर्भ होईल तो मी तुला देऊन टाकेन, जे मूल मला होईल ते तू घेऊन टाक. गर्भधारणा मला झालेलीच आहे, त्यामुळे तुला काहीच करावं लागणार नाही. तू फक्त गर्भवती असल्याचं सोंग कर घरामध्ये, फळ खायची गरजच नाही. आणि यथावकाश ते तू सोंग चांगलं करशील, त्याची मला खात्रीच आहे. आणि ते तू सोंग कर आणि नंतर यथावकाश जेव्हा मी माझी जेव्हा हे होईल, प्रसूती होईल, त्याच्यात ते मूल मी तुला 4-5 महिन्याने आणून देईन किंवा लगेच पण आणून देईन, बघूया काय प्रश्न नाही. फक्त त्याच्या बदल्यामध्ये मला काहीतरी द्यावं लागेल तुला. बहीण पण अशीच होती, पैसे दे असं तिने सांगितलं अर्थात. आणि तिचा जो नवरा होता त्या बहिणीचा, तो पण तसाच होता. तो म्हणला, हो हो, जर तुम्ही आम्हाला जर धन दिलं तर माझा मुलगा मी द्यायला तयार आहे. ती म्हटली, मी घेईन, परंतु याच्यासाठी आपल्याला गुप्तता पाळायला पाहिजे, सिक्रेसी. हे म्हटलं आपली पाळायची तयारी आहे, आम्ही तुला मूल द्यायला तयार आहोत. सगळा सौदा झाला. सौदा झाल्यावरती ही खुश झाली, चला बरं झालं. आणि तिने ढोंग करायला सुरुवात केली, गर्भ राहिल्याचं छानपैकी ढोंग केलं, पोट वाढवल्याचं ढोंग केलं, कपडे लावत असेल, काय करत असेल, पण तिने व्यवस्थित ढोंग केलं. आणि वेगवेगळे पदार्थ खायला मागायची, असं सगळं तिने केलं, नाटक सगळं जे करायचं ते. आणि ते जे फळ होतं ना, जे संन्याशाने दिलं होतं, हे फळ मात्र तिने विचार केला की आपल्याला खायचं नाही, मग काय करूया. तर तिला असं वाटलं की संन्याशीने फळ दिलं खरं, पण कितपत ते त्या संन्याशीची शक्ती होती काय माहिती. आपण एक्सपेरिमेंट करूया, प्रयोग करून बघूया. आणि म्हणून तिने काय केलं, ते फळ घेतलं आणि गाईला खाऊ घातलं. बघूया काय होतं, फळाची काय शक्ती समजेल, गाईला खायला तर हरकत नाही. आणि तिने ते अर्थात गाईला खायला दिलं. ब्राह्मणाला काहीच माहीत नाही यातलं. ब्राह्मण म्हणतो की माझ्या पत्नीने फळ खाल्लेलं आहे आणि आता ती गर्भवती राहिली आहे. आणि हे नाटक असं चालू राहिलं. यथावकाश तिची बहीण जी आहे ती अर्थात प्रसूत झाली आणि तिच्या नवऱ्याने हे मूल गुपचूप हिला आणून दिलं. आणि अर्थात आणून दिल्यावरती या बिचाऱ्याला काहीच माहीत नाही, हा आपल्या कामावर गेला होता नेहमीप्रमाणे कुठेतरी. आणि हे सगळं घडलं. पुत्र आणून दिला, पुत्र तिने घेतला, लगेच दहन देऊन टाकलं, काम झालं. यथावकाश तिचा पती आला
त्यांनी बघितलं, अरे वा वा वा, आपल्या पत्नीला छान मुलगा झाला आहे. या संन्याशाने जो आशीर्वाद दिला त्याप्रमाणे खरोखर घडलं आहे. त्याला खूप आनंद झाला. त्याने मुलाचे जे काही जात संस्कार असतात ते सगळं केले, दानधर्म केला आणि हे सगळं त्यांनी केलं. पुढचा जो काय भाग होता सगळा भाग केला. नंतर ही जी पत्नी होती या ब्राह्मणाची, धुंदुली, अर्थात तिचं नाव धुंदुली होतं, ती म्हणाली की मुलगा झाला वगैरे सगळं ठीक आहे, परंतु त्याला दूध कसं मी पाजू, कारण मला दूधच येत नाही आहे. तर इतर प्राण्यांचं दूध आणता येईल, गाय वगैरे, पण त्याच्याने त्याचं पोषण इतकं काही चांगलं होणार नाही. तेव्हा एक काम करता येईल आपल्याला. माझी बहीण नुकतीच बाळंत झाली, पण तिचं मूल मरून गेलं. बघा काय खोटं सांगितलं की माझी बहीण बाळंत झाली पण तिचं मूल मरून गेलं, पण तिला पान्हा येतो, अजूनही तिला दूध येतं. तर ते दूध पाजायसाठी त्याला आपण घरी बोलूया. म्हणजे काय होईल की आपलंही काम होईल, आमचं दूध प्यायला मिळेल, गाईचं किंवा म्हशीचं द्यायची गरज नाही, शिवाय माझी बहीणच आहे. ब्राह्मणाने विचार केला की ही तर गोष्ट आहेच की असं कधी कधी होऊ शकतं. तिला दूध येत नाही आणि मुलाला दूध तर पाहिजेच आहे, काय हरकत आहे. तो म्हटला जरूर आण तिला. आणि अशा प्रकारे त्यांनी तिच्या मूळ आईला बोलवून घेतलं घरी आणि अर्थात दुग्ध पाजण्याचं काम तिने केलं. तिचाच तर मुलगा होता, त्यामुळे तो काय प्रश्न आलाच नाही. आणि अशा प्रकारे त्या मुलाचं पालनपोषण व्हायला सुरुवात झाली. यथावकाश त्या मुलाचं त्यांनी नामकरण केलं. सुयोग्य मुहूर्त बघितला, छान कार्यक्रम केला आणि धुंदुकारी हे त्याचं नाव ठेवलं. इकडे गंमत अशी झाली की या मुलाचं तर समजा हा दिवसेंदिवस वाढत होता. आणि इकडे गंमत अशी झाली की त्या गाईला त्यांनी जे फळ दिलं होतं, 3 महिने झाल्यानंतर गाईने जेव्हा फळ खाल्लं, 3 महिन्यांनी तिची प्रसूती झाली आणि तिला मुलगा झाला. एका गाईला, एका पशुला ते फळ खाल्ल्याने मुलगा झाला. आणि अर्थात त्याची कांती अतिशय दिव्य होती, सुंदर कांती होती. आणि हे ब्राह्मणाने बघून त्याला पण जरा आश्चर्य वाटलं की असं कसं झालं की गाईला कसं काय मानव झाला, काय माहिती. तो म्हटलं काय भगवंत काय चमत्कार करेल, काय सांगावं. ठीक आहे, चला, झाला तर चांगली गोष्ट आहे, आपण त्याला लहानाचं मोठं करूया, हरकत नाही, आपल्याच गोठ्यातली गाय आहे. आणि त्यांनी त्याला सुद्धा अर्थात पाळायला सुरुवात केली, त्याचं पालनपोषण त्याने सुरू केली. आणि अर्थात हे त्याला शेवट पण माहीतच नव्हते की तो अशा प्रकारे झालेला आहे. आणि त्यांनी त्याचं पालनपोषण करायला सुरुवात केली. त्याचं अर्थात नामकरण त्यांनी सर्व पहिलं केलं. आणि हा जो मुलगा होता, हा होता तर मानव, पण त्याचे कान जे होते ते मात्र गायीसारखे होते. थोडंसं म्हणतात ना की मातेचा काहीतरी गुण येणारच ना, तसं त्याचे कान जे होते ते गायीसारखे होते. म्हणून त्यांनी काय केलं, या ब्राह्मणाने, ज्याचं नाव होतं आत्मदेव, त्यांनी त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. गायीच्यासारखे कान आहेत म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. यथावकाश दोन्ही बालकं लहानाची मोठी होत होती हळूहळू. त्याच्यामध्ये होता 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 दोन्ही बालकं तरुण झाली. याच्यामध्ये गंमत अशी होती की गोकर्ण जो होता हा अतिशय पंडित आणि ज्ञानी झाला, अतिशय सच्छील वर्तन असलेला असा पंडित झाला. आणि हा जो होता धुंदुकारी, हा अतिशय दुष्ट असा एक व्यक्ती झाला. ब्राह्मण कुळात जन्माला आला, पण तो कधी स्नान संध्या करत नव्हता, स्नानच करायचं नाही. अभक्ष त्याला खूप आवडायचं, अभक्ष भक्षण नेहमीच करायचं. सगळ्या वाईट वस्तू त्याला आवडायच्या. अगदी प्रेताचा जरी स्पर्श झाला असला तरी पण ते अन्न जर त्याला आवडलं तो खायचा. कारण कधी कधी तुम्हाला माहिती आहे की अशा अंत्यसंस्कारात सुद्धा काही काही आवडणाऱ्या गोष्टी ठेवतात, त्या वस्तू खायच्या नसतात. परंतु हा इतका लोभी होता की अशा प्रकारचं अपवित्र अन्नसुद्धा तो खायचा. चोरी करणं हा तर त्याचा हातखंडा. चोरी करणं, सर्वांचा द्वेष करणं, दुसऱ्याचं वाईट कसं होईल याचा विचार करणं, दुसऱ्यांच्या घराला आगी लावणं. आणि तो क्रूर तर इतका होता की लहान मुलं जर त्याच्याकडे कोणी खेळायला आलं तो खेळायला घ्यायचा आणि त्याला विहिरीत फेकून द्यायचा. इतका
इतका तो क्रूर कर्म होता. त्यामुळे हत्या करणं कोणाची, कोणाला त्रास देणं हे त्याचं आवडीचं काम होतं. आणि ज्या व्यक्ती समाजामध्ये खराब आहेत असं आपण समजतो त्या सगळ्या व्यक्ती त्याच्या आवडीच्या होत्या आणि त्यांच्याशी त्याचा संग होता. अर्थात शेवटी असं म्हटलं जातं ना की ज्या प्रकारचं आमचं चरित्र असतं त्या प्रकारेच आपण मैत्री करतो ना. मित्रसुद्धा आपले समान शीलेषु सख्यम म्हणलंच आहे ना, की ज्याचं शील म्हणजे ज्याचं नेचर किंवा ज्याचं चरित्र जसं असतं तशाच प्रकारच्या लोकांशी आपली मैत्री होते. तशाच प्रकारची लोक आपण गोळा करतो किंवा गोळा होतात. आणि त्याप्रमाणे याचे सगळे जे मित्र होते ते अशा प्रकारचे दुरात्मे होते सगळे. ह्याला कुठला शोक नव्हता बिचारा, सगळे शोक होते, जे नसून आहेत ते सगळे होते. त्यामध्ये त्याला अजून एक शोक लागला आणि तो म्हणजे वेश्यागमन करण्याचा. बाकी तर सगळ्या गोष्टी करतच होता, परंतु दुर्दैवाने त्याला हे पण चटक लागली आणि तो वेश्यांकडे जायला लागला. अर्थात वेश्यांच्या जाळ्यामध्ये पडल्यावरती काय, वेश्या तर हुशार होत्या. त्याने विचार केला की याच्याकडे बऱ्यापैकी पैसे आहेत, तेव्हा हे सगळे पैसे आपण घेऊया. आणि म्हणून त्या वेश्यांनी त्याच्याकडून युक्तिप्रयुक्तीने सतत पैशाची मागणी करायची आणि मगच ते त्याला सुख द्यायचे. आणि असं करत करत त्याने भरपूर पैसे त्याच्याकडून घेतले. शेवटी परिस्थिती आली की घरातले पैसे संपत आले. अर्थात त्याचे जे वडील होते ते खूप सच्चिल होते. तर त्याने विचार केला की वर कुठे पैसे नसतील तरी माझ्या बाबांकडे कुठेतरी लपून ठेवलेले असतीलच. आणि म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या वडिलांना सांगितलं, मला आत्ताच्या आत्ता पैसे द्या ना, तर तुमचं काय खरं नाही. वडील म्हणले, अरे तू काय करतोयस, कुठे पैसे खर्च करतोयस, कुठे कशावर खर्च करतोयस, हे फार चुकीची गोष्ट करू नकोस. बस एवढा उपदेश केल्यावरती त्याने आपल्या वडिलांना आणि आईलासुद्धा मारायला सुरुवात केली. पण आई वडिलांनी काय पैसे दिले नाहीत आणि त्याच्याकडे नव्हते सुद्धा तसे. मग त्यांनी काय केलं असेल तर घरातली सगळी भांडी कोंडी ज्या काय वस्तू होत्या सगळ्या घेतल्या आणि विकून टाकल्या. का तर पैसे पाहिजे. आणि पैसे कोणाला द्यायचे, वेश्येला द्यायचे. बघा कशी माणसाला लत लागली, कशा माणसाचं होतं बघा. दारू आणि हा भाग एकच आहे, विशेष फरक नाही. अर्थात अशा प्रकारे त्यांनी आपल्या आईवडिलांना बळवून सगळ्या काही गोष्टी नेल्या, घर रिकामं केलं. आणि ते झाल्यावरती हा जो ब्राह्मण होता याला खूप दुःख झालं. तो ओक्साबोक्षी रडायला लागला. आत्मदेव याचं नाव या ब्राह्मणाचं. ओक्साबोक्षी रडायला लागला. म्हणाला, खरंच संन्याशीने मला किती यथार्थ सांगितलं होतं. आता आठवलं त्याला. संन्याशीने मला किती यथार्थ सांगितलं होतं. अरे वांचपणा परवडला, पण असा कुपुत्र जन्माला देऊन काय मला मिळालं, ज्याने मला कुठेच ठेवलं नाही. माझ्या गावामध्ये काही कुठेही माझी इज्जत राहिलेली नाही. माझा मुलगा, मी ब्राह्मण असून सगळ्या ब्राह्मणांना न करणाऱ्या सगळ्या गोष्टी करतोय, वेश्येकडे पण जातोय, काय करावं आता. आणि वरून तरी आता माझी सगळी संपत्ती हरण केली आणि वरून तो मला मारतो की अजून पैसे पाहिजेत म्हणून. आता मी काय करू. माझं हे दुःख आता कोण नाहीसं करणार आहे, कारण मीच ओढून घेतलेलं आहे. मीच त्या संन्याशाला गळी पडलो की आत्ताच्या आत्ता मला काहीतरी करणं तर मी प्राणत्याग करेन. तेव्हा आता माझं दुःख हे कोण दुःख करणार दूर. अशा प्रकारे तो विलाप करत होता. आणि त्याच वेळेस गोकर्ण तिथे आला. अर्थात गाईचा पुत्र. ज्या संन्याशाने जे फळ दिलं होतं ते फळ त्या गायीने खाल्लं आणि तिच्यापासून झालेला हा पुत्र गोकर्ण. अर्थात तो तिथेच राहायचा. आणि अर्थात हा खूप ज्ञानी होता. वैराग्य आणि ज्ञान दोन्ही होते त्याकडे, भक्ती पण होती. त्याने बघितलं की आपला पिता फार दुःखी झालाय. त्याने पित्याला उपदेश केला की बाबा असं दुःख तुम्ही करू नका, शेवटी हे तुमचं प्रारब्धच आहे. प्रारब्धच आहे आणि म्हणून हे घडतंय. आणि जे काही घडतं ते तुम्हाला मान्य केलं पाहिजे. अहो संसारामध्ये दुःखच आहे. संसार हा काय शेवटी सगळा दुःखाचाच भाग आहे. हे सुखाचे क्षण येतात पण कमी असतात. आणि म्हणून तुम्ही हा जो विलाप करता आहात, पहिल्यांदा पुत्र नव्हता म्हणून विलाप केलात, आता पुत्र झाल्यावर पुत्र काय झाला म्हणून विलाप करताय. आहे का अंत या गोष्टीला? काहीच नाही. यातून तरी तुम्ही बोध घ्या
की आधी पुत्र नाही म्हणून विलाप केलात, आता पुत्र आहे म्हणून करता. म्हणजेच काय की या संसारामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवली तरी तुम्हाला सुख मिळेल याची खात्री नाही, हव्यास वाढतच जाईल ना. आणि म्हणून तुम्ही हे सगळं समजावून घ्या. आणि हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला दुःख होणार नाही. अर्थात जेव्हा गोकर्णीने अशा प्रकारे आपल्या वडिलांना उपदेश केला तेव्हा त्याला तो पटला, कारण सांगणारा पुत्र ज्ञानी होता. आणि त्यांनी विचार केला की खरोखर काय मी केलं, हे स्वतःच्या हातानेच ते सगळं ओढवून घेतलेलं आहे. आणि आता खरोखर आपण या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलं पाहिजे, खूप झालं आता हे. मग तो गोकर्णाला म्हणाला की आता तूच मला सांग मी काय करू. तो म्हणाला इथून तुम्ही सगळं सोडून द्या आणि वनात जा. वनात जाऊन तपश्चर्या वगैरे करा, हे इथे राहून तुमचं काय होणार नाही. तो म्हणाला ठीक आहे, मला हे सांग की वनात तर मी जाईन, पण तिथे गेल्यावर मी काय करू, कसं करू, सगळं हे पण मला उपदेश पुढचा पण दे ना. तो म्हणाला ठीक आहे, तुम्हाला मी उपदेश करतो काय करायचं, तो प्रश्न नाही आहे, पण तुम्हाला ह्या सगळ्या घराचा आणि सगळ्या संसाराचा त्याग करावा लागेल. आणि नंतर तुम्हाला भगवंताची पूजा अर्चा कशी करतो ते करायची ते सांगतो. आणि त्याच बरोबर भागवत कथा जे आहे त्याचा 10म अध्याय तुम्ही जरूर वाचा, असंही त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. आणि त्याच्या वडिलांनी त्याप्रमाणे केलं. त्याच्या वडिलांनी सगळ्या गोष्टीवर पाणी सोडलं आणि ते वनात गेले. अर्थात त्यावेळेस त्यांची साठी उलटली होती, पण दिलेला जो उपदेश होता त्याच्यावर त्याचा विश्वास होता. आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाने ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या. भगवंताची पूजा अर्चा जपतप सगळं काय केलं. आणि नियमितपणे भागवताच्या 10व्या स्कंधाचं वाचन केलं. आणि त्यामुळे असं घडलं की त्यामुळे अर्थात त्याची सगळी पापं नष्ट झाली आणि अर्थात त्याला चांगल्या प्रकारची गती प्राप्त झाली. हे सगळं इथे घडलं वनामध्ये. आणि हे सगळं घडलं तरी धुंदुकारीला काही फरक नव्हता पडला. धुंदुकारीने विचार पण नाही केला की आपले वडील कुठे गेले, काय गेले. तो म्हणला बरं झालं, एक माझी पीडा कमी झाली. पण आई शिल्लक आहे ना. आईला तो म्हणाला आता तुझी पाळी आहे, दे मला धन. आई म्हणाले बाबा रे, धन कुठून आणू, माझ्याकडे धन वगैरे काही नाही आहे रे. तो म्हणाला ते मला माहीत नाही, धन कुठे सांग, नाही तर तुझं काय खरं नाही. आणि अर्थात त्यांनी तिला धमकी दिली की जर तू मला धन नाही दिलं तर मी लाथांनी तुला तुडवेन, लाथांनी. अर्थात तिला समजेना काय करावं, काय करावं तिला समजेना. आणि या दरम्यान गोष्ट अशी घडली की तिचा नवरा तर गेलाच होता निघून. आत्मदेव तर ऑलरेडी वनात गेले होते गोकर्णाचा उपदेश ऐकून, पण आई नव्हती गेली ना. ही जी बाई होती धुंदुली, ही तर गेली नव्हती. ती आपल्या मुलाजवळच थांबली होती, कारण तिलाही पुत्रमोह होतात ना. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की तू मला पैसे नाही दिले तर तुला मी आता लाथांनी तुडवेन, असं सांगितल्यावर मात्र तिला लक्षात आलं की आता इथे राहणं अशक्य आहे. ती निराश झाली. तिने विचार केला की आता आपण काय करायचं. गोकर्णाला काही बोलावं तर गोकर्ण तीर्थयात्रेला गेला, कधी येईल माहीत नाही. मग आता काय करावं. म्हणून तिने ठरवलं की आता आत्महत्या करणं हा एकच भाग आहे. आता माझा नवरा नाही, माझा मुलगा मला अशा प्रकारे त्रास देतोय, आता एकच भाग आहे की मला हा देह सोडवायला पाहिजे. अर्थात जर गोकर्ण तिथे असता तर त्यांनी कदाचित जसा आत्मदेवाला उपदेश केला तसा आपल्या आईला केला असता, परंतु तिचं दुर्दैव. आणि तिने ठरवलं की आपण देहत्याग करायचा. आणि त्याप्रमाणे तिने देहत्याग केला. विहीर जी होती बाजूला त्या विहिरीमध्ये उडी मारली आणि अर्थात तिला मृत्यू आला. याच्यामुळे घडलं असं की धुंदुकारीला बघितलं की आपली आई मेली. तो म्हणलं बरं झालं, पीडा गेली. बघा, तो म्हणला छान झालं, वडील तर गेले ऑलरेडी घर सोडून, छानच झालंय. आणि आता ही पण गेली, अतिशय छान झालं. आता माझा रस्ता मोकळा आहे, कोणी मला आता अडवणार नाही. घरामध्ये मला ज्या गोष्टी करता येत नव्हत्या, कारण त्याला वेश्या गमन करायची सवय होती. अर्थात हे करण्यासाठी त्याला वेश्यांकडे जावं लागायचं.
तो म्हणला आता मला वेश्यांकडे जायची गरज नाही, वेश्यांनाच घरी आणतो. किती छान झालं. असं त्यांनी विचार केला आणि वेश्यांना सांगितलं, आता तुम्ही माझ्या घरी येऊन राहा, कशाला तिकडे मी येऊ, तुम्ही इकडे या, तुम्हाला काय हवं ते बोला. वेश्यानं म्हटलं बरं झालं, याच्या घरात घ्यायला मिळालं तर अजून चांगलं. तिथल्या असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. वेश्यांना काय पैसाच पाहिजे होता, बाकी काय. आणि 5 वेश्या त्यांनी बरोबर घेतल्या, एक नव्हे 5 वेश्याने त्यांनी बरोबर घेतलं आणि आपल्या घरी येऊन राहायला सुरुवात केली, बिनदिक्कतपणे, समाजात कोणाची पर्वा न करता. 5 वेश्यानं घेऊन तो आपल्या घरात राहायला लागला. अर्थात वेश्या त्याला दररोज पैसे मागायचे, तो जे काय पैसे असतील तो देत राहायचा. वेश्या दररोज त्याला पैसे मागायचे, पण करता करता हळूहळू त्याचे पैसे संपले सगळे. मग काही दागिने होते आईचे, ते दागिने त्यांनी सांगितलं मला दागिने दे, चालेल. तो म्हणला घेऊन दे, मला काय करायचे. आईचे जे काही दागिने होते ते पण त्यांनी आपल्या वेश्यांना देऊन टाकले. अर्थात कामवासनेने तो वेडा झाला होता आणि म्हणून तो असं करत होता. यथावाकाश दागिने देऊन झाले, काही दिवस गेले. वेश्याने परत सांगितलं की आता काय देतोस. त्यांचा ते एकच भाग होता, पैसे मिळवायचे, लुटायचं. आणि म्हणून दागिने देऊन झाला. नंतर काय शिल्लक आहे का, तर तो म्हणला काही वस्त्र आहेत, साड्या वगैरे खूप चांगल्या आहेत भारीच्यामुळे, चालेल दे दे. किमती वस्त्र त्याने दिली, ती त्याने घेतली. झाले थोडे दिवस त्याच्यावर काढले, परत डिमांड आहेच नवीन, आता आम्हाला काय देशील. तेव्हा त्याने विचार केला की आता घरातल्या त्या सगळ्याच वस्तू संपल्या, आईची वस्त्र होती ती पण देऊन टाकली, पण यांचा मागणी काय संपत नाही आहे. आणि मागणी पूर्ण नाही केली तर माझी इच्छा कशा पूर्ण करणार, नाही करणार या. आणि मला तर पाहिजे, वेश्यांची गरज आहे मला. मग त्याने विचार केला की आता एक काम करूया, आपण चोरी करूया. बघा तेवढं एकच शिल्लक राहिलं होतं. तो म्हणला आपण चोरी करूया. आणि मग त्याने गुप्तपणे जाऊन गावामध्ये एका घरी चोरी केली आणि त्याला खूप काही वस्तू मिळाल्या. खूप चोरीचा प्रकार त्याला मिळाला बऱ्यापैकी, आणि त्या तो घरी घेऊन आला. आणि मग म्हणाला की आता तुम्हाला काय पाहिजे हे घ्या. त्या म्हणलं कुठून आणलेस तू. तो म्हणला की मी चोरी केली आहे तुमच्यासाठी, बघा माझं किती प्रेम आहे तुमच्यावर, मी तुमच्यासाठी चोरी केली आणि बघा हे सगळं सामान आणले, हे बोला यातलं काय पाहिजे. अर्थात वेश्याने त्याला हवं ते घेतलं. परत काही दिवस झाले, वेश्या म्हणाला आता अजून मला काहीतरी पाहिजे, काय देणार बोल. धुंदुकारी म्हणाला माझ्याकडे काही नाहीच आहे, मला चोरीच करावी लागेल. परत एका घरी गेला, अशीच चोरी केली. बऱ्याचशा वस्तू त्याला मिळाल्या चोरीमध्ये, सगळ्या आणल्या आणि वेश्याला दिल्या. वेश्या खुश. एक दिवस तो असाच बाहेर गेला आणि तेव्हा वेश्यांच्या मनामध्ये विचार आला की हा माणूस जो आहे हा मला पैसे देतो बरोबर आहे, परंतु हा सगळा चोरी करून आणतोय. आणि चोरी करताना हा कधीतरी पकडला जाईलच, हे तर होणारच आज ना उद्या. इतके दिवस पकडला नाही गेला, पण कधी पकडला गेला तर काय होईल. पकडला गेला तर राजा त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल ना. पूर्वीच्या काळी सगळ्या कडक सजा होत्या, त्यामुळे मृत्यूदंडाची जर सजा याला दिली, परंतु याची चौकशी करताना जर आमची चौकशी केली तर आमचं काय होईल, आमचं काय खरं नाही. मग तो सांगेल की मी याला देण्यासाठी केली, तर मग आमचं काय. पण त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया, यांनी धन घेऊन येऊ दे एकदा, आणि त्याच्यानंतर हा आला की आपण याला मारून टाकू. आता या खेपेस तो चोरी करायला जेव्हा जाईल, चोरी करून घेऊन येऊ दे, आल्यावर याला मारून टाकू. आणि मग त्यांनी जे काही धन आणलं ते घेऊ आणि दुसरीकडे जाऊ. दुसरा कस्टमर मिळेलच ना, नाही मिळणार असं थोडं आहे. कारण अशा ठिकाणी त्यांनी विचार केला की राहणं हे आमच्यासाठी खूप जोखमीची भाग आहे, कारण कधीतरी त्याला राजाचे शिपाई पकडणार नक्की. मग अशा ठिकाणी राहण्याचा अर्थ नाही, फक्त एकदा त्याला येऊ दे चोरीचा माल घेऊन, नंतर आपण याला मारून टाकू आणि सरळ निघून जाऊया. त्यांनी तसं ठरवलं मनाशी, सगळ्या 5 वेश्यांनी मिळून, आणि त्याप्रमाणे केलं त्यांनी. हा धुंदुकारी जेव्हा आला चोरीचा माल घेऊन, तो त्यांनी घेतला, त्याला खुश केला आणि नंतर म्हणाला की ठीक आहे. आणि मग जेव्हा तो झोपी गेला तेव्हा त्यांनी त्याच्या गळ्याला फास लावला आणि मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मरेना. त्याला फास दिला तरी पण त्याचा जीव जात नव्हता.
तेव्हा 5 वेश्यांनी मिळून त्याला संपूर्ण त्याचं शरीर बांधून टाकलं दोरीने. आणि नंतर काय केलं असेल की आता मरत नाही ना, त्यांनी जळते निखारे आणले आणि ते त्याच्या तोंडात टाकले. बघा त्या पण किती क्रूर होत्या की फाशी देऊन मरत नाही आहे, चला आगच लावूया. तोंडामध्ये त्याने जळते निखारे टाकले आणि अर्थात जळते निखारे टाकल्यामुळे अर्थात तो तडफडून भाजून मृत्युमुखी पावला. त्यांना आनंद झाला, चला आपलं काम झालं, धन तर आहेच बाजूला, ते घेऊन जायचंच आहे. आणि मुख्य म्हणजे हा माणूस मेला, बरं झालं, माझं काम झालं. आणि मग त्यांनी धन घेतलं आणि अर्थात धन त्यांनी घेतलं, परंतु त्यावेळेस त्याने हाही विचार केला की जर कोणी विचारलं तर काय करायचं. कारण काय की हा मृत्यू पावल्यावर त्यांनी त्याचं शरीर एक खड्डा करून पुरून टाकलं, ते काय कोणाला समजणार नव्हतं. पण लोक विचारू शकतात ना की कुठे गेले हे व्यक्ती इकडची. तेव्हा त्यांनी तेही विचार केला, सांगितलं की नाही हो, हा जो आहे ना आमच्याबरोबर राहायचा, हा परदेशी गेला आहे, खूप लांबच्या गावाला गेला आहे. का तर त्याला धन कमवायचं आहे आणि म्हणून तो लांब गेला, लांबच्या गावाला, असं सांगायचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे त्याने केलं. मारलं तर आधी होतंच, परंतु नंतर त्यांनी त्याचं प्रेत पुरल्यावरती लोकांना सांगायला सुरुवात केली की आमचा हा जो प्रियकर आहे ना, हा फार लोभी आहे हो, आमचं ऐकतच नाही. आम्ही त्याला किती वेळा सांगितलं की कुठे जाऊ नको, इथे राहा, पण तो परदेशी गेला. आणि मग म्हणाला की आम्ही परत येईन, पण 1 वर्ष मी आता पैसे कमवीन आणि मग येईन, 1 वर्ष, असं त्यांनी सांगितलं. म्हणून तो इथे दिसत नाही आहे. आणि असं त्यांनी खोटं सांगायला सुरुवात केली. अर्थात त्यांची जी काय गोष्ट होती कोण विचारणार होतं, शहानिशा कोण करते. लोक म्हणले असेल, काय माहिती, हाही मनुष्य काय फार चांगला नव्हताच ना. लोकांनी काही विशेष विचारलं नाही आणि त्यांचं काम झालं. त्यांनी धुंदुकाराची सगळी संपत्ती घेतली आणि अर्थात त्या निघून गेल्या यथावकाश. कोणीही चौकशी केली नाही की धुंदुकारी खरोखर गेला होता परदेशी की काय, कोणीही विचारलं नाही. त्या आता निघून गेल्या पैसा घेऊन. पण घडलं असं की हा जो धुंदुकारी होता हा मृत्युमुखी पडला, पण याला मुक्ती मिळाली नाही. याला भूत योनी प्राप्त झाली. बघा गंमत, याला भूत योनी प्राप्त झाली आणि तो वावटळीच्या रूपाने 10 दिशेला फिरू लागला, इकडे फिर तिकडे फिर, वाऱ्याच्या रूपाने. आणि त्याला ह्या योनीमध्ये अतिशय त्रास होत होता. थंडी, उष्णता, तहान, भूक याने तो व्याकुळ व्हायचा आणि सतत रडायचा आणि म्हणायचा, काय हे माझं दैव, मी काय पाप केलंय, खरंच माझं कसं होणार. आणि त्याला खूप दुःख व्हायचं. प्रेत योनी जी आहे किंवा भूत योनी ही काय फार चांगली योनी नाही, लक्षात ठेवा. प्रेत योनीमध्ये जी व्यक्ती जाते तिला असंख्य त्रास होतो, भयंकर. म्हणजे नरकात गेलेल्या माणसाने परवडलं. नरक यातना जरी कठीण असल्या तरी नरक यातना भोगल्यावरती परत मनुष्य पृथ्वी लोकावर येऊ शकतो. परंतु भूत योनीमध्ये असं काही नाही. प्रेत योनीत जर एखादी व्यक्ती गेली तर त्याला काळच नाही, निश्चित काळ नाही की किती वर्ष या योनीत राहावं. बाकी ठिकाणी जसं हे म्हणलं की नरकात जरी गेलं तरी तुमच्या प्रारब्धाप्रमाणे जे वाईट भोग आहेत त्याची नरक यातना तुम्ही घ्याल आणि नंतर परत याल बाहेर, त्याला काळ आहे काहीतरी. परंतु या ठिकाणी ही जी योनी आहे पिशाच योनी, या योनीमध्ये अंत नाही, किती वेळ मनुष्य राहील. आणि तिथे अतिशय वेदनादायक अशी ही योनी आहे असं वर्णन भागवतामध्ये. म्हणून अतिशय खराब योनी असेल तर भूत योनी. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये मुक्ती कधी मिळेल याची गॅरंटी नाही, किती वर्ष राहील याची काहीही खात्री नाही. आणि अशा प्रकारे हा धुंदुकारी जो होता स्वतःच्या कुकर्मामुळे अर्थात त्याची ते वाट लागली. परंतु ही जी बाई होती हिचं पण अशा प्रकारे हिचं पण धुंदुकारी भूत योनीत गेल्यामुळे असं झालं की त्याला कुठेही थारा मिळत नव्हता. जिकडे जाईल तिथे त्याला त्रास व्हायचा आणि तो सतत रडायचा.
काय हे मी केलं आहे, काय मी हे केलं आहे, किती त्रास आहे, मला कोण मुक्त करणार, किती त्रास आहे. अशा प्रकारे तो सगळं रडायचा सतत. हा धुंदुकारी जेव्हा इथे होता आणि जेव्हा त्याला वेश्याने ठार मारलं, त्यावेळेस अर्थात त्याचा जो भाऊ होता गोकर्ण, हा तिथे नव्हता. गोकर्ण तर अर्थात त्याची आईसुद्धा म्हणत होती गोकर्ण असं तर किती बरं झालं, परंतु गोकर्ण नव्हता, तीर्थयात्रेला गेलेला. म्हणून त्याच्या आईला तर मारून टाकलं, त्याची आई तर मेली, आत्महत्या केली. आणि हा जो आहे धुंदुकारी, याचा जेव्हा वध झाला अशा प्रकारे, तेव्हासुद्धा त्याला माहीत नव्हतं, परंतु त्याला असं लक्षात आलं की माझ्या भावाचा मृत्यू झालेला आहे. तीर्थक्षेत्रात असताना त्याच्या असं कानी आलं थोडंसं की याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याने विचार केला की अनायसा मी तीर्थक्षेत्रामध्ये आहेच आहे, तर आपण याचं श्राद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं की गया क्षेत्रामध्ये तो गेला आणि तिथे श्राद्ध केलं. अर्थात गया क्षेत्र हे किती प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती आहे. गयेला श्राद्ध करण्यासाठी लोक जातात, मित्रांचं वगैरे. आणि अशा या क्षेत्री जाऊन त्यांनी त्याचं श्राद्ध केलं. इतकंच नव्हे तर तो ज्या ज्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेला तो तीर्थयात्रेसाठीच निघाला होता. त्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेला प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्याचं श्राद्ध केलं की बाबा जाऊ दे, मुक्ती होऊ दे, मुक्ती होऊ दे, चला. प्रत्येक ठिकाणी त्याने केलं. आणि अशा प्रकारे गोकर्ण हा फिरत होता, एका तीर्थातून दुसऱ्या तीर्थात, दुसऱ्या तीर्थातून तिसऱ्या तीर्थात, असा फिरत 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 सगळी तीर्थयात्रा त्याची पूर्ण झाली. आणि तो यथावकाश आपल्या स्वतःच्या नगरामध्ये आला. जेव्हा तो आपल्या नगरामध्ये आला त्यावेळेस रात्रीची वेळ होती. त्याने अर्थात त्याला आपलं घर माहीत होतं, कुठे काय रात्र झाली तरी काही प्रश्न नव्हता. तो आपला सरळ रात्री मध्यरात्री आपल्या घरी आला आणि विचार केला की सध्या आपण अंगणामध्ये झोपूया. आणि घराच्या अंगणामध्ये तो झोपला. गोकर्ण झोपला आणि मध्यरात्री अशी गंमत झाली की धुंदुकारी हा तिथेच होता विषाच्या रूपामध्ये. त्यांनी महाभयंकर स्वरूप धारण केलं, 11 आणि तिथे येऊन त्यांनी घाबरवायचा प्रयत्न केला गोकर्णाला. वेगवेगळे आवाज काढायचा. कधी त्याने 11 रूप धारण केलं, कधी पशुचं रूप पण धारण केलं, कधी हत्ती बनायचा, कधी रेडा बनायचा, कधी काय बनायचा. आणि 11 रूप धारण करून तो घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. कोणाला? गोकर्णाला. गोकर्णाने बघितलं की हे काय प्रकार आहे, त्या लक्षात आलं की हे कोणतरी असा कोणतरी जीव आहे की त्याच्या पापामुळे त्याला दुर्गती प्राप्त झालेली आहे. तेव्हा तो अजिबात घाबरला नाही. त्याने हे विचारलं की हे प्रेता, तू मला हे सांग की तू कोण आहेस? या रात्रीच्या वेळेस तू मला अशी भयानक सगळी रूपं दाखवतोयस आणि मला भय घालतोयस, पण तू मला कोण आहेस हे सांगशील तर मला बरं वाटेल. तू पिशाच आहेस का, भूत आहेस का, राक्षस आहेस, कोण आहेस मला माहीत नाही, पण नक्कीच तू या योनीमधलाच कोणतरी आहेस. तेव्हा तू मला हे सांग की तू कोण आहेस, मूळचा कोण आहेस हे तू मला सांग. जेव्हा गोकर्णाने असा प्रश्न विचारला तेव्हा तो रडायला लागला. त्याला गोकर्णाशी बोलायची इच्छा होती, पण त्याचा आवाजच फुटत नव्हता. त्याला बोलताच येत नव्हतं. इतकं पाप त्याचं होतं की त्याला बोलताच येत नव्हतं. गोकर्ण आणि एकतर एवढा पुण्यवान, त्यामुळे त्याला गोकर्णाशी बोलता येत नव्हतं. म्हणून त्याने फक्त खुणेनी सांगितलं की मी कोण आहे. आणि त्याला रडायला पण यायला लागलं, कारण त्याला असं प्रेमाने आजपर्यंत कोणी विचारलं नव्हतं. भूत योनीत असला तरी त्याला सुद्धा हे पाहिजेच होतं, कोणीतरी प्रेमाने विचारावं. पण अर्थात भूताच्या जवळ कोण जाणार. आणि म्हणून जेव्हा गोकर्णाने अशा प्रकारे त्याची विचारपूस केली तेव्हा त्याला रडायला यायला लागलं, पण बोलता येत नव्हतं. त्याने खुणा करून सांगितलं मी कोण आहे, पण गोकर्णाला नीट समजेना. मग गोकर्णाला त्याची दया आली आणि गोकर्णाने ओंजळीमध्ये पाणी घेतलं आणि अर्थात त्याच्यावर एक मंत्र म्हणला आणि ते पाणी जे आहे ते त्याने त्या भूतावर शिंपडलं. आणि जेव्हा अशा प्रकारे धुंदुकारीच्या अंगावर हे अभिमंत्रित जल जेव्हा पडलं तेव्हा त्याचं पाप जे होतं त्यातलं काही पापाचं थोडंसं परिमार्जन झालं. गेलं नाही पण थोडंसं कमी झालं. आणि त्याच्यामुळे असं घडलं
की त्याची वाणी परत आली. आणि मग ते भूत म्हणाले की बाबा रे, काय सांगू तुला, मी कोण आहे माहिती आहे का, मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी, आणि मी काय कर्म केलं काय सांगू, मी ब्राह्मण, पण मी सगळे चुकीची गोष्टी माझ्या केल्या आयुष्यामध्ये, कुकर्म किती केली याची गणतीच नाही. माझ्या आई वडिलांना मी किती त्रास दिला, काय काय केलं, पापाला अंत नाही इतकं पाप केलं आहे. माझ्या आईने सुद्धा आत्महत्या केली. असं अनेक चुकीच्या गोष्टी माझ्याकडून घडल्या आहेत. आणि शेवटी ज्या वेश्यांसाठी मी हे केलं, त्या वेश्यांनी सुद्धा मला शेवटी काय केलं, तर हाल हाल करून मारलं. आणि त्यांनी मला मारलं, पण मला मुक्ती कुठे मिळाली. माझ्या पापांमुळे मी या दुर्गतीला पोचलोय. मी प्रेत योनीमध्ये येऊन पडलेलो आहे. आणि आता वाट बघतोय की माझा उद्धार कोण करेल. काय करावं मला समजत नाही. माझ्याच कर्माचं फळ आहे, मी कोणाला दोष देत नाही. पण बंधू, आज तू इतक्या प्रेमाने माझ्याकडे आलास, मला प्रश्न विचारलास, खरंच तू ज्ञानी आहेस आणि दयावान पण आहेस. तेव्हा माझी तुला विनंती की तू माझ्यासाठी काहीतरी कर. मला या योनीतून तू सोडवशील तर किती छान होईल. तेव्हा गोकर्णाला थोडंसं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला की काय, तू माझा भाऊच आहेस, बरोबर आहे, तुझ्या वडिलांनीच माझं पालनपोषण केलं आहे, तू माझा भाऊच आहेस नक्की. पण मला हे सांग बंधू, की मी तुझ्यासाठी तुझ्या मृत्यूनंतर गया क्षेत्रामध्ये जाऊन पिंडदान केलं होतं. मग तिथे जर पिंडदान केलं तर तुझी प्रेत योनीतून मुक्त तर कशी झाली नाही. कारण मनुष्याला पुढची गती मिळावी, तो अडकू नये याच्यासाठी ते पिंडदान करतात. आणि ते पण कुठे केलं आहे, गया क्षेत्रात केलं आहे. किती मोठा महिमा असलेलं एक क्षेत्र आहे. आणि मग या ठिकाणी मी तुझं पिंडदान केलं, मग तुला ही कशी कशी प्राप्त झाली. तू प्रेतयोनीत का पोचलास, तुला पुढची गती का नाही प्राप्त झाली, याचं मला काय उत्तर मिळत नाही. इतकंच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन मी पिंडदान केलं, प्रत्येक क्षेत्रात जाऊन मी श्राद्ध केलं तुझं, पण तुला मुक्ती मिळाली नाही हे तर दिसतंच आहे. मला आश्चर्य वाटतं की गयामध्ये केल्यावर जर तुला मुक्ती झाली नसेल तर आता काय करणार. मलाच माहीत नाही की आता गया क्षेत्रात केल्यावरती मुक्ती मिळते असं गृहीत धरलेलं आहे. पण तिथे जाऊन सुद्धा तुला मुक्ती मिळाली नाही हे सत्य दिसतंच आहे माझ्या डोळ्याने. तेव्हा आता काय करावं हे मला समजत नाही आहे. तर तूच मला सांग की मी काय करू. मी करायला तयार आहे, मी तुला मदत करायला तयार आहे, पण काय करावं हे मला आता समजत नाही. माझी मती गुंग झालेली आहे. तेव्हा सांग काय करूया. प्रेताचं बोलणं किंवा पिशाच्याचं बोलणं त्याने ऐकलं. प्रेत म्हणाले की तुला काय सांगू, अरे माझी पाप इतकी आहेत की गयाला श्राद्ध करून सुद्धा माझी मुक्ती होणार नाही. कारण माझं पाप असाधारण आहे, साधारण पाप नाही, असाधारण आहे. इतकी पाप केलीत की त्याला गणतीच होणार नाही. अहो, जो मनुष्य आपल्या आईवडिलांना त्रास देतो त्याचं महापापच आहे. आणि आईवडिलांची ते यांनी किती दुर्गती केली आपण ऐकलं आहे. त्यामुळे तो म्हणाला की माझ्या पापांची गणती नाही आहे. गयाला जरी तू गेला असशील, माझं पिंडदान केलं हे जरी बरोबर असलं तरी पण गयासारख्या क्षेत्री तू माझं शेकडो वेळा जरी श्राद्ध केलंस ना तरी पण माझी मुक्ती होणार नाही. हे ते प्रेत सांगते. हे ऐकल्यावरती त्यालाही प्रश्न पडला की तो म्हणाला की बाबा रे, गयेला जाऊन सुद्धा तू म्हणतो शेकडो वेळा जरी माझं श्राद्ध केलं तरी पण मला मुक्ती मिळणार नाही आहे. मग आता तुला मुक्ती मिळणार कुठून. माझ्या हिशोबामध्ये तुला आता मुक्ती मिळू शकत नाही, अशक्य आहे. तो म्हणला, प्रेत म्हणाला की काय अशक्य आहे की नाही शक्य आहे मला माहीत नाही, पण गयामध्ये जाऊन होणार नाही एवढं मला नक्की माहिती आहे. तू उपाय शोध भावा, तू माझा बंधू आहेस ना, माझ्यावर एवढे उपकार कर, तू मला मुक्ती मिळवून दे, तू याच्यावरती काहीतरी उपाय शोध आणि तो कर, माझी अशी इच्छा आहे.
तेव्हा गोकर्ण म्हणाला की ठीक आहे, तुझी इच्छा आहे, माझं कर्तव्य पण आहे, तू माझा बंधू आहेस, कसाही असलास बंधू आहेस आणि तू याचना करतोयस की माझं काहीतरी मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, मी नक्की प्रयत्न करीन, पण त्याच्यासाठी मला हे समजलं पाहिजे की मी काय केलं पाहिजे. तर हा उपाय जो आहे तो मी शोधेन, कारण शोधावाच लागणार. इतक्या क्षेत्रामध्ये जाऊन मी प्रत्येक ठिकाणी तुझं श्राद्ध केलं तरी पण अनेक क्षेत्रात सुद्धा तुझं झालंच नाही ना काय, तू असाच राहिलास. तेव्हा मला आता काय उपाय तो शोधावा लागेल. ठीक आहे, शोधूया आपण, हरकत नाही. तर हा उपाय मी नक्की शोधेन, पण त्याच्यासाठी मला थोडा वेळ दे. नक्की शोधेन, आणि तोपर्यंत तू शांतपणे कुठेतरी जाऊन बस कोपऱ्यामध्ये, कोणाला त्रास देऊ नको. लक्षात ठेव, ऑलरेडी इतकी पापं झालीच आहेत, त्यातून अजून कोणाला त्रास देऊ नको. शांतपणे या ठिकाणी कोपऱ्यात जाऊन बस, मी बघतो काय करायचं, बघूया. हा सगळा संवाद चालू होता तेव्हा मध्यरात्र झाली होती. तो म्हणला घाबरू नको, मी सकाळीच उपाय शोधायला सुरुवात करेन, अगदी कुठेही वेळ घालवणार नाही. तर म्हटलं ठीक आहे बंधू, तू माझ्यासाठी प्रयत्न करतोस, मला आनंद आहे. बस आता तूच एक माझा फक्त जो आहेस तो आश्रय आहे माझा, बघ काय करता येईल. अर्थात गोकर्णाने धुंदुकारीला, या पिशाच्याला आश्वासन दिलं की मी नक्की तुझ्यासाठी काहीतरी करेन. आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं की आता उद्या सकाळ झाल्यावरती पहिल्यांदा काय करायचं, तर ह्याचा उपाय शोधायचा, काय करता येईल असं त्यांनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर त्यांनी अनेक गोष्टी केल्या. त्याने काय काय गोष्टी केल्या, काय काय प्रकारे त्यांनी ह्याचा उपाय शोधला आणि त्याला उपाय मिळाला का, या सर्व गोष्टीचा जो उत्तरार्ध जो आहे तो अर्थात आपण उद्या ऐकूया. या ठिकाणी या कथेचा पूर्वार्ध संपत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते. महाराज स्वीकार करावा. कळत न कळत जर कथा सांगताना जर चूक झाली असेल तर क्षमा करावी, आणि या सेवेचा आपण असाच स्वीकार करावा, गोड मानून घ्यावे, आणि आमच्या सर्वांच्या सेवेचा स्वीकार करावा आणि ही सेवा परत करून घ्यावी, ही विनंती. श्रीराम समर्थ. श्रीराम. या कथेसंदर्भात जर आपल्याला काही ॲडिशन करायचे असेल, काही सांगायचं असेल तर आपण जरूर सांगावं. श्रीराम समर्थ.